नमस्कार मंडळी, होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण दिवाळीच्या फराळामधला छान मस्त असा चटपटीत आणि घरगुती मसाले वापरून छान असा मस्त चिवडा बनवणार आहे. पाहू शकता मी 2 किलो प्रमाणामध्ये हा चिवडा बनवलेला आहे. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही सुद्धा मस्त असा चिवडा काही टिप्स आणि ट्रिक्स वापरून बनवू शकता. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. बघा आता मी मक्याचे पोहे घेतलेले आहे. पावभर मक्याचे पोहे असतील बघा. मक्याचे पोहे घातल्याने चिवडाना चवीला खूप छान होतं. त्यानंतर बघा असा भरपूर असा मी कढीपत्ता घेतलेला आहे. 1 पाव शेंगदाणे घेतलेले आहे आणि 1 पाव मी दालवा घेतलेला आहे. बघा थोडंसं मी खोबरं घेतलेलं आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. यामधलं बघा शेंगदाणे, दालवा आणि मक्याचे पोहे याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि तिखटाचे प्रमाण सुद्धा आवडीप्रमाणे करू शकता. त्यानंतर बघा धने, जिरे आणि सोप हे 3 चम्मच मी घेतलेला आहे. बघा त्यानंतर बघा 1 चम्मच मी हळद घेतलेली आहे, 2 चम्मच मी लाल तिखट घेतलेलं आहे, 3 चम्मच मी आमचूर पावडर आणि 2 चम्मच मी साधं मीठ आणि 1 चम्मच मी काळं मीठ घेतलेलं आहे. बघा हे प्रमाण जे घेतलेलं अगदी व्यवस्थित आहे. एवढ्या प्रमाणामध्ये अगदी मस्त चविष्ट असा आपला चिवडा बनवून तयार होतो. त्यानंतर बघा आता मी तळण्यासाठी बघा पहा आता आपला चिवडा आपल्याला झटपट बनवण्यासाठी बघा ही मोठी मी जी चाळणी आहे ती वापरलेली आहे. बघा आता मस्त सुरुवातीला कडकडीत तेल करायचं आणि मक्याचे पोहे बघा मस्त असे तळून घ्यायचे. बघा सुरुवातीच्याच चांगलं जे तेल असतं ना आपलं फ्रेश तेलामध्येच हे मक्याचे पोहे तळायचे म्हणजे छान असे तळले जातात बघा. अशा पद्धतीची बघा आपला वेळ सुद्धा वाचतो आणि याच्यामध्ये तेल सुद्धा आपण पूर्ण निथळून घेऊ शकतो. बघा ही ट्रिक्स वापरली ना तर तुमचा चिवडा सुद्धा झटपट कमी वेळामध्ये मस्त बनवून तयार होतो. त्यानंतर बघा आता यामध्ये आपण जे शेंगदाणे घेतलेले आहेत, शेंगदाणे सुद्धा मस्त मंद आचेवर आपल्याला खरपूस असे तळून घ्यायचे आहे. पाहू शकता तुम्ही बघा आता मस्त. एक सोबतच आपले एवढे मोठे शेंगदाणे आपले तळून झालेले आहे आणि याच्यामध्ये तेल सुद्धा आपल्याला पूर्णपणे मस्त असं निथळून काढता येते बघा. आणि बघा त्यानंतर बघा आता हे आपल्याला शेंगदाणे घेतलेले ते कापून एका चाळणीवरती काढून घेऊया. म्हणजे त्यामधलं जे एक्स्ट्रा जे ऑइल आहे ते पूर्णपणे निघून जातं. आणि दालवा सुद्धा घेतलेला आहे. आता हा दालवा सुद्धा आपल्याला मस्त असा कुरकुरीत होईपर्यंत छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही मस्त असा दालवा सुद्धा झालेला आहे परतून आणि यामधलं पूर्णपणे आपल्याला तेल निथळून घ्यायचंय आणि हा सुद्धा दालवा आपल्याला त्या चाळणीवरतीच काढून घ्यायचा आहे. म्हणजे आपला जो चिवडा आहे ना मस्त कमी तेलामध्ये मस्त असा बनून तयार होतो बघा. त्यानंतर बघा आता खोबरं घेतलेलं खोबरं सुद्धा आपल्याला थोडंसं मस्त तांबूस रंगावरती तळून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही मस्त असं बघा रंग छान आलेला आहे. बघा आता यामधलं तेल सुद्धा आपल्याला निथळून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा आपल्याला त्या चाळणीवरती खोबरं काढून घ्यायचं आहे. बघा सर्व काम जे आहे आपलं ते मस्त असं झटपट होतं. त्यानंतर बघा हिरवी मिरची घातलेली आहे. हिरवी मिरची सुद्धा आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. जर जर मिरची आहे जर थोडीसं जर चांबट जर असेल तर आपला चिवडा आहे ना हा मऊ पडतो. बघा मस्त कुरकुरीत होईपर्यंत मिरची सुद्धा आपण आता तळून घेतलेली आहे आणि ही सुद्धा आपण त्या चाळणीवरती काढून घेऊया. त्यानंतर बघा मस्त जो कढीपत्ता आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि सुकवून घेतलेला आहे. मस्त असं आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत हा सुद्धा कढीपत्ता छान तळून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही मस्त बघा कढीपत्ता सुद्धा मस्त असा हलका झालेला आहे. आता आपण हे काढून घेऊया समोर. त्यानंतर बघा आता एक जाड बुडाची मी कढई घेतलेली आहे. आता बघा मी 3 पाव हे पोहे घेतलेले. हे पोहे मी गाळून आणि निवडून छान मस्त असे अर्धा घंटा उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत. तरीसुद्धा आपल्याला छान असा पोहे मस्त असा कुरकुरीत चिवडा होण्यासाठी आपण हे सुरुवातीला जे पोहे आहेत ते आपण भाजून घेऊया. बघा अशा 2 ते 3 स्टेपमध्ये मी हे संपूर्ण जे पोहे आहेत मस्त असे भाजून घेतलेले आहेत. बघा, मस्त असे आपले जे पोहे भाजून झालेले आहेत. त्यानंतर बघा आता त्या कढईमधलं जे आपलं तळणीचे तेल आहे त्यामधलंच मी 1 चम्मच घेतलेला आहे. आता आपल्याला हे जे आपण पोहे भाजून घेतलेले आहेत ते आपल्याला तेलामध्ये आणि हळदीमध्ये थोडंसं मस्त भाजून घ्यायचे आहे. म्हणजे आपला चिवडा आहे ना मस्त खमंग आणि कुरकुरीत बनतो. बघा आता हळद आणि मस्त हिंग घातलेला आहे. आता जे आपण पोहे घेतलेले आहेत ते पोहे आपल्याला छान असतं याच्यावरती भाजून घ्यायचे आहे. बघा ही स्टेप केल्याने आपला चिवडा खूप छान बनतो. बघा अशा पद्धतीने 2 स्टेपमध्ये मी असा चिवडा भाजून घेतलेला आहे. बघा छान मस्त असा चिवडा झालेला आहे आपला. त्यानंतर बघा आता दुसऱ्या स्टेपमध्ये सुद्धा मी तेल घातलेलं आहे 1 चम्मच. त्यामध्ये सुद्धा हिंग आणि हळद घातलेली आहे. बघा हिंग घातलेला आहे आणि त्यानंतर बघा आता तो राहिलेले जे पोहे आहेत ते सुद्धा मी आता भाजून घेत आहे. बघा अशी जाड बुडाची कढई घेतल्याने बघा मस्त असे जो पोहे आहेत ना कुरकुरीत सुद्धा भाजल्या जातात आणि मस्त असे चिवडा आपला छान बनतो.
बघा मस्त भाजून झालेला आहे. त्यानंतर बघा आता यामध्ये मी 1 पावच्या जवळपास मुरमुरे घेतलेले आहेत. ते सुद्धा आपल्याला असंच हळद आणि मस्त हिंग घालून मस्त भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही तसे घातले तरी चालेल कारण की जे आपले मुरमुरे असतात ना छान असे खमंग भाजलेले असतात. पण थोडेसे हळदीमध्ये आणि हिंगाच्या याच्यामध्ये जर भाजून घेतले थोडेसे, तर चवीला खूप छान होतात. बघा, ते सुद्धा भाजून घेतलेले आहे मी बघा. अशा पद्धतीचा चिवडा तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करून पहा. खूप छान होतो आणि बऱ्याच दिवस छान असा कुरकुरीत राहतो. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला ही चिवड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे. पाहू शकता बघा मी 2 किलोचा चिवडा 1 ते 1.5 तासामध्ये बनवलेला आहे. काही टिप्स वापरल्या म्हणून. त्यानंतर बघा आपण धने, जिरे, सोप जे घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला मस्त मंद आचेवर खमंग असं भाजून घ्यायचं आहे. बघा आता थोडं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये घालून याची छान अशी आपल्याला बारीक अशी पूड बनवून घ्यायची आहे. बघा आता संपूर्ण जे साहित्य मी मोठ्या एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा कढईमध्ये 1 ते 2 चम्मच मी परत तेल घातलेलं आहे, मोहरी घातलेली आहे आणि मी लसुणी शेव बनवले त्यामधला जो थोडासा चोथा होता तो सुद्धा मी यामध्ये घालून घेतलेला आहे. बघा तिखट आणि थोडीशी हळद घातलेली आहे आणि आपण जे आता पावडर बनवून घेतलेले आहे ते घालायचं आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. बघा. कारण की आपण सुरुवातीला भाजलेले आहेत धने, जिरे, सोप. तर बघा आता थोडंसं तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि बंद करून घ्यायचं आहे. बघा मसाला सुद्धा परतून झालेला आहे छान. बघा अशा पद्धतीने मस्त असा मसाला सुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे. बघा आता मसाला परतून झालेला आहे. आता बघा एवढा चिवडा आपण बनवत आहे. यामध्ये जर थोडंसं चिवडा आपल्याला तेलकट जर वाटत असेल किंवा मुरमुरे टाकू शकता तुम्ही भाजून किंवा थोडेसे पोहे सुद्धा मस्त कढईमध्ये तसे सुके भाजायचे आणि ते सुद्धा घालून द्यायचे. म्हणजे अजिबात आपला चिवडा तेलकट होणार नाही. बघा आता संपूर्ण जे मसाले आपण काढलेले आहेत ते आता सगळं मोठ्या एका भांड्यामध्ये घालायचे आणि आपल्याला व्यवस्थित हा चिवडा आता मिक्स करून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही मस्त असा आपला चिवडा झालेला आहे. बघा. आता व्यवस्थित सर्व आपण ते मिक्स करून घेऊया. पण त्याआधी आपण आता यामध्ये मसाले घालून घेऊया. बघा आता आपण जे मीठ घेतलेलं आहे, आमचूर पावडर घेतली आहे आणि काळं मीठ घेतलेलं आहे, हे आपण आता यामध्ये घालून घेऊया. बघा अगदी व्यवस्थित प्रमाण आहे मिठाचं आणि आमचूर पावडरचं सुद्धा. बघा आता हे घालून घ्यायचंय मस्त. यामध्ये बघा मी अर्धा चम्मच साखर घातलेली आहे. आता साखर सुद्धा ऑप्शनल आहे. तुम्हाला जर साखर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. जर नाही आवडत असेल तर नाही घातलं तरी चालेल. बघा थोडीशी मी यामध्ये साखर घातलेली आहे. म्हणजे थोडासा चटपटीतपणा चिवड्यामध्ये येतो. आणि त्यानंतर बघा जो आपण मसाला बनवून घेतलेला तो मसाला घालायचा आहे आणि व्यवस्थित मस्त घोडून छान मस्त सर्व पोह्यांना लावून घ्यायचं आहे. बघा. बघा आता मसाला घातलेला आहे मी. हा मसाला बघा आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. बघा पाहू शकता तुम्ही मस्त असा आपला चिवडा झालेला आहे बनवून. आता यामध्ये चिवड्याचे प्रमाण आता थोडंफार तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता. तुम्हाला तिखटाचं प्रमाण किंवा मक्याचे पोहे जास्त आवडत असेल किंवा कुणाला याच्यामध्ये दालवा, शेंगदाणे किंवा ड्रायफ्रूट आवडत असेल तर ते सुद्धा तुम्ही आवडीप्रमाणे घालू शकता बघा. आता संपूर्ण चिवडा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. बघा आता आता हा चिवडा आहे ना थंड करून घ्यायचा त्यानंतर डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचा आहे आपल्याला. नाहीतर बघा मस्त असा चिवडा झालेला आहे बघा संपूर्ण जो मसाला आहे ना तो छान लागलेला आहे सर्व बाजूनी आणि असं एक मोठं टोपलं घ्यायचं आणि त्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा म्हणजे तो मसाला आहे ना सर्व याला जो चिवड्याला छान असा लागतो. पाहू शकता तुम्ही मस्त असा आपला खमंग चिवडा बनवून झालेला आहे. तर या दिवाळीला अशा पद्धतीचा चिवडा तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा. अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे, पण चिवडा चवीला खूप भारी होतो. मस्त अप्रतिम असा चवीचा चिवडा बनतो आणि संपेपर्यंत सुद्धा मस्त असा हा कुरकुरीतच राहतो. कारण की आपण त्याला मस्त असं खमंग भाजून घेतलेलं आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे. संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.